कला पाणी दे पाणी कजला ते बाटलीन दे हे बाटलीन कदा कजला गरम झाला आवरा गरम झाला गरम होता काय पण करतो तू पण आवरा गरम का खायचा मग पटकन घातला गेला बरं. सो हे गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. आज तर मी सकाळ सकाळी 10 वाजता उठलोय, तुम्हाला तर माहिती आहे. आणि जस्ट मी डायरेक्ट जुलीची पहिला आंघोळ केली आणि मी पण फ्रेश झालो. सध्या तर रेग्युलर ब्लॉग बनवायचा प्रयत्न, त्याच्यामुळे रोज लवकर उठायचं मला, म्हणून मी आज फर्स्ट टाइम लवकर उठलो आणि आता रोज लवकर उठेल. पहिला तर मी जुलीची आंघोळ केली आहे आणि जुली भरपूर एक्सायटेड आहे माझ्यासाठी आंघोळ केली तर. हा जुली, किती दिवस झाले अंग नव्हती धुतली? किती दिवस झाले अंग नव्हती धुतली? काय चल तिकडे. ये जुली, ड्रायर मशीन आणली हिला सुकवायसाठी. आता घाबरेल. हा वेट, नो जुली वेट. ये अरे मेले आज जरा चटका लागते ना माझे. तुझे चटका जाऊ का? तुझे घे बघ बाबा, चटका लागतं रोशा. तर काय जुली पहिल्यापासून जाडजूड झाली की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. तिला घेऊन जात आहे पट्टा आणायला. थांब जुली, थांब जरा थांब. याक करायला घेतले काही शिंगा बटन आहे का? तिसरी भाग आज गुरुवार. आज तुम्हाला गुरुवार आहे. मग आम्हाला मग दादा कुठे आहे? दादा याला एक येईल. एकवीला केले. कोण कोण? मला का माहित नाही का? मानते मी टाकला. सकाळूस जुली थांब. ये आपल्याला तुला पट्टा आणायला जायचं ना? आणायला जायचं ना? का आणायला जायचं? पट्टा आणि खाऊ. खाऊ खाशील का? खाऊ आणू तुला. अरे मेल्या खाऊ बिऊ काय नको, फक्त एक राऊंड मारून आमचे 4 व्हीलर मध्ये. चल चल चल. तर आता आपण जाणार आहोत जुलीला मस्तपैकी एक बेल्ट घेऊन येऊयात आणि हिला काय खायला पाहिजे असेल ते घेऊन येऊ. खाशील का ग? रेडीच असते. आंघोळ केली जाम क्यूट दिसते माहिती आहे, आणि हिच्यावरती आमचं सगळ्यांचं भरपूर प्रेम आहे, म्हणून हिला आता मी घेऊन चाललोय. बेल्ट आणि एक मस्तपैकी घंटीवाली हिला एकदम खतरनाक काम करू हिचं. चलो गो 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 गो. वेट वेट. चल सरक. सेट. गायचं आता निघू. जुली निघायचा. अरे इथं बस शांततेने. सेकंड दे मला, सेकंड दे. गुड का. चला जायचा. अरे आज जरा ने ना मला. हो चल जाऊ. चल घाई झालेली तिला. हे बघा हिला असं आवडतं खिडकीतून बाहेर निघायला. जुले काय जुले बस. जस्ट आलो आता आणि जुली घाबरली आहे कारण की इथं स्ट्रीट डॉग भरपूर आहेत. काय झालं बघा, अंगावरती घाबरली डायरेक्ट. ड्रायव्हिंग सीट वरती झाली आहे. चला तर गाईज येऊयात जुलीच्या मापाचा मस्तपैकी एक बेल्ट घेऊन. कुठं ना कुठं जाते. तसं तर आमच्याकडे पिंजरा आहे, तिला टाकलेलीच असते मोठ्या आईने आतमध्ये. हे बघा इथे स्ट्रीट डॉग आहेत, त्यांना जास्त घाबरते जुली. ये ये हे कसा आहेस जुली? काय बेल्ट पाहिजे होता? बॉडी बेल्ट नको, एकदम छोटा दे ना कोणता असेल तर. घंटीवाला दे, जरा वाजली पाहिजे. ओ भाई साहब, काय नाव याचा? चावतो का रे? हा मला कालच मांजर चावली आहे यार. हा इंजेक्शन घ्यायला सांगा. 2 इंजेक्शन दोन्ही हातांवरती दिलेत. वाट लावली फार. गाईस तुम्हाला सांगायला विसरलो, काल मार्केटला गेलतो. बघा दिसतंय की माहिती नाही. इथं 2 दात आहेत. इथे इथे ला गेलेलो. अचानकपणे मांजरीवरती पाय पडला. त्या काय करशील, तिच्यावरती पाय पडला. ती पण जीवन वाचवायसाठी मला चावली. 2 इंजेक्शन घेतलेत काल वाशीला म्युन्सिपाल्टी हॉस्पिटलमध्ये जाऊन, आणि अजून 5-6 घ्यायला सांगितलेत. ते बघू आता. 3 तारखेला एक सांगितलं आहे, मग ते घ्यायचेत आपलं इंजेक्शन. दाखव, चांगलं वाटेल ते. घंटी पण आहे का? बघ लाव एकदा कसं वाटतं. कोणता चांगला वाटेल? घाण होईल वाटतं. हा घे पिंक ना, किंवा हा दोन्ही पण. हा पण घे तो घे. मग
घाबरली नाही चावत बिवत ती बिलकुल पण एकदम शांत आहे. निघणार नाही ना जुली वेट काला कुठे गेला नाही चावणार ना बिलकुल पण नाही काहीच नाही करणार ती जुली ओ भाई साहब भाई ते तोडेल रे हा बारकी होती तेव्हा तोडायची आता ना तोडा जुली कम ये तर काही जुलीसाठी घेतल्या 2 बेल्ट हा एक घेतला आहे जे फिरवायला वगैरे साठी आणि तो बो आला तर तिला असं नेहमी घालून ठेवणार आहे सुंदर वाटतंय जुली कम इकडे किती झाले भावा कमी लावून दे डिस्काउंट करून तुला माहिती आहे नेहमीचा कस्टमर आहे आपण हा बघू आता किती डिस्काउंट होतं 10 रुपये होईल. तर काही जुलीला घातला आता पट्टा वगैरे भरपूर सुंदर दिसते. आता निघूयात आपण चला निघूयात. तर गाईज इथे पिजन्स बघा किती आहेत जुलीला सोडून आम्ही पिजनच्या इथे काय करते बघू ये आपण पिजन्स बघू उतरा जुली गेली जुली 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 आमची लय आगाव डायरेक्ट पळून जाते सोडली ना बाहेर कुठे जाते बाहेर पकडायला मग लय टाइम लागते हिला. जुली काय जस्ट आलं घराच्या इथे आणि डायरेक्ट गेल्या आई जवळच गेले बघ कशी दिसते नाही पट्टा ना नेलती हे बघ पट्टा यो एक आणला 2 आणलं 700 रुपयाचं आणलं पट्ट चल जुली ये नाही ये जुली ना तिचं ऑपरेशन करायचं आहे बघू कधी टाइम भेटते टाइम जुली कधी पिल्लेच देऊ शकत नाही कला कजला ते बाटलीन दे हे बाटलीन का कजला गरम झाला आवरा गरम झाला गरम होता काय पण करतो तू पण आवरा गरम का खायचा मग पटकन गाजेतला गेला गरम. आज खिचडी भात बनवली याना उपास आम्हाला पण उपासासारखा खावता का काय असा आई तू अशी मांडी घालून बस माझ्यासारखी अरे मांडी घालून बसतो मला बसवू ना असा नाही बसतो का मग रामदे मी असा इचरत होता तुला बसता येते का मांडी घालून बसव काल लागतं पायाला. हा तर काहीच आजकाल वहिनी वगैरे नाही वहिनी माहेरी पाठवली वहिनीला आईने तिथंच राहा बोलली मस्तपैकी 9-10 महिने आणि मग नंतर आज तिकडच राहणार वहिनी आता नाही रे मग तिला ऍडमिट केली ना डॉक्टरने काही काम बिम करायला सांगला नाही आराम करायला सांगली तिला मग इथं असल्यावर कशी रंत बिंत ना मग काही ना काही करतेच असतं त्याची बक्षीवर घरात तिकडे आराम कर ना तू राहू दे 2-3 महिने. चला तर मंडळी जेवण करून घेऊ आता आपण मला भूक लागलेली आहे. तर काहीच माझं आता जेवण झालंय पूर्ण खाल्लं आज एकदम गरम गरम होता म्हणून खिचडी भात किती भारी होता होता. मस्त मजा आली. आई तुम्ही बनवलेला का लय घाण होता मग तिसरी भाजून बनवला मस्त बनवलेला आईने सिरियसली आज जेवण गरम गरम असलं ना खिचडी भात खायला पण मजा येते. आता काहीच थोडंसं काम आहेत कामं करून येऊ शॉपवरती जाऊन म्हणजे माल वगैरे हे बघा किती स्टॉक आहे मध्ये बापरे डिक्की मध्ये पण आहे सगळं उतरून घेऊ पटापट निघत आता शॉपवरती आपण. तर काहीच 11-12च्या दरम्यान बघा इथे असे ट्रॅफिक होते कसं सामान खालती करणार सांग खालतीच सामान करायला जागा नाही भेटणार आहे बघा पूर्ण रिक्षा लागले गाडी लावणार. चला तर गाईस पटापट उतरून घेऊ सगळं सामान घेऊन चाललंय सगळं काढून घेऊ आता गाडीमधून आपण. पिशव्या आहेत या ट्रॅक पॅन्टी आणल्यात ज्या इम्पोर्टमध्ये येतात सगळ्या शॉपमध्ये आलोय आता या आतमध्ये तुम्हाला आजचं कलेक्शन दाखवतो काय काय. या ट्रॅक पॅन्टी दाखव जरा खोल पटापट याच्यामध्ये कलर ना भरपूर डिफिकल्ट कलर आहेत आपल्याकडे भाई सुंदर असा आर्टिकल
पूर्ण इम्पोर्टमध्ये ट्रॅक पॅन्ट असणार मंडळी, तुम्हाला दाखवतो एक एक ओपन करून. गाईज स्टॉक भरपूर आणला आयक्रो मेन्सवेअरमध्ये. आता तर मी बाहेर चाललोय, तर चला निघूयात आपण पटापट. पनवेलला चाललो, त्या शॉपबद्दल जरा बघू, शॉप कुठे कोणत्या मार्केटमध्ये घ्यायचं काय नाही. तुमच्यासाठी लवकरच जवळ यायचं आहे म्हणून ते प्रयत्न चालू आहे माझं. सध्या तर भरपूर जॅकेटमध्ये आपण स्टॉक वगैरे मागवला आहे. जे पावसामध्ये जॅकेट तुम्हाला पाहिजे होते ना ते सगळे काय अवेलेबल केलेत. मी फोटो दाखवतो तुम्हाला, जो पाहिजे असेल तर तुम्ही शॉपला पण येऊ शकता. काय बोलशील यश? जाऊ? ठीक आहे, निघूयात आपण. गाडी जर तिकडे बाहेर पार्क केलेली, कारण की आपल्या दुकानाखालती पार्किंग करायला बिलकुल पण जागा नाही. तुम्ही येणार ना गाडी बाई लांबच लावा थोडी, बिलकुल पण पार्किंग नसते कोळेगाव नाक्यावर, जाम ट्रॅफिक वगैरे होते. चला तर आता निघूयात आपण. तुला तर काय जात आपण पनवेलला निघालोय. तर काय आता मी चाललोय पनवेलला आणि आपल्यासोबत भावाला घेतलाय. हाच माझ्या शॉपचा, मागच्या पण शॉपचा याने काम केलेलं, या शॉपचा पण हाच काम करणार आहे. कारण की याची डोक्युलेटी थोडीशी आपल्यापासून जास्त लेवल हाय चालते. आपण जे चालवणार ते आपल्याला नाही होणार, कारण की याचं कामच ते आहे. तर कैसे बनेगा अपना अगला शॉप? बहुत ही बेटर बनेगा, अच्छा रहेगा एकदम। हाँ। लुक वाइज बनेगा ना बढ़िया? बहुत बेटर लगेगा। इस मन में पूरा होगा की नाही? हाँ 100%। अच्छा, तर याला घेऊन चाललोय मी आता पनवेलला बघायसाठी शॉप वगैरे कसं आहे काय आहे, म्हणजे याला अंदाज येईल. चला तर आता आपण पनवेलमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो गाळा कोणता आहे. पनवेलमध्ये गाळा वगैरे शोधला आणि एका ठिकाणी खायला बसलो. भाई बर्गरची एक बाईट खाल्ली, मस्त लागली, पण भरपूर गरम होता आतमधून. भाई एकदम गार, म्हणजे एकदम लाचलो मी बर्गर खाता खाता, पण भरपूर सुंदर बर्गर होता. त्याच्यानंतर मी मागवल्या ते चिकनचे पीस, ते तर भरपूर टेस्टी होते. मी जेव्हा येतो तेव्हा इथं खाऊनच जातो. काही जस्ट खाल्लंय, आता आपण निघूया. आता निघालो आपण घरी, पण ट्रॅफिकमुळे ना भाई भरपूर टाइम झाला, मला माहिती आहे. आता कधी पोचतो ना कधी नाही. आता शिलफाट्याची पण ट्रॅफिक लागेल वेगळीच, इकडे पूर्ण पॅक झालेलं, गाडी बंद पडलेली त्याच्यामुळे. ठीक आहे, कधी पोचतो बघू घरी. आईने पण फोन केला, तर टाइम झाला भरपूर. आता गाळा वगैरे तर बघितला मी, तुम्हाला दाखवला नाही एवढा, पण जेव्हा फिक्स होईल ना तेव्हा दाखवेल मी तुम्हाला. चला तर आपण निघूयात आता आपण घरी डायरेक्ट. तर गाईस भरपूर टाइम झालाय, जस्ट घराच्या इथे पोचलोय मी, निघूयात. तर गाईस जुलीला यायचं बाहेर, तुला बांधून ठेवलेली कोणी ठेवली? मी नाही येत. काय झालं? कोणी ठेवली? हे ब्राऊज खाल्ला नाही ना, आजच घेतला नवीन, आताच सांगता. हो घे मोठा ब्राऊज वाला, आता नाही खात मी. हो घे नाही, आताच आणलं नवीन. सोड ना मला बाबा, सोड मला, सोड, मी येतो ना. आईने मला काही जेवायला ठेवला नाही आज. मी किती वाजल्या बघा मला यायला, 11 वाजले. मला आईने जेवायला ठेवला आज. खाऊन तर बघ. नाही पटत आई तेव्हा हवी मला, खाडीच्या पट्टन मला, आपल्या इथं समुद्रांची पट्ट. मग ते डॅमची ना, डॅमची नाही खात ना मी. खा. बिट्ट्याने तांबूला टाकले. हो म्हणजे नको ग आई, बिड्डा नाही आवडत मला. ते मासं ते खा. नको ना, 4 दिवस झालं मासं तुम्ही फ्रीज मध्ये ठेवल्याने. नको ना. 4 दिवसात मासं खाऊ मी. ते अंडा तर देव बी खस ना. रात्री आमच्या अंडी ते कवीला दिली मी सकाळी. करू आता सांग मी. आता काय करते? मागू, ऑनलाईन मागू? माग दे त्यांचे पैसे ते. पैसे घ्याव नका, राहून दे. बिड्डा गरम होतोय. जुली तू बिड्डा खाशील का? बिड्डा तर मला खावत नाही बाबा, मी नाही खाणार. बाबा मी नाही बोलते. मग तुला काय पाहिजे? मच्छी पाहिजे नसती मच्छी पाहिजे. तर गरमा गरम घेतला आपण बिड्डा. आई मस्त झाले का की बिड्डा? खाऊन बघ ना. मस्त झाले. चला ये जेऊ. ए, बघ, इकडं घेते. राहून दे जे ना. तो राहून दे घे. बघ ना कशी बसले बघ. कसं लागली? तर काही जेवण झालं माझं आणि मी घेतले पुरणपोळी आणि एक लाडू. हे मला माहिती नाही कोणी दिलंय, आईला माहिती असेल. कोण दिले? आई. तिने बनवलं लगेच पुरणपोळी आणि लाडू. लाडू कसलं माव्याचं का? वाटलंच मला तिला माव्याचे लाडू खायचे होते आणि आज तिने लगेच बनवले बघा आणि मला पण पाठवून दिले आई. चला तर मंडळी या बेडरूममध्ये सोपा. तर काहीच माझ्या घरात ना मला आवडीचं जेवण असलं ना तरच मी जेवतो, पण आईसाठी मला जेवावं लागतं. कारण की आई रात्रभर विचार करते त्या गोष्टीचा. माझा पोरगा आज जेवला नाही, त्याच्या मनपसंतीचं जेवण नव्हता, मग असाच झोपला. मग तिच्यासाठी थोडं तरी जेवायला लागते मला, पण ती समजून जाते. याने आज कमी जेवायला घेतले म्हणजे काय याला ना आवडला, मग तरी पण जेवायला लागतं थोडंफार. आणि जुलीला तर तिने बाहेरच ठेवली आहे, कारण की तिला माझी जास्त काळजी आईला, आणि प्रत्येक आईला भरपूर काळजी असते आपल्या पोराची. म्हणून तिचे केस वगैरे माझ्या तोंडात जाते, त्याच्यामुळे ती जुलीला आतमध्ये घेऊनच देत नाही मला.
ठीक आहे. मग जुली रात्री येते माझ्या बेडरूममध्ये, कधी येते समजत पण नाही आईला पण. सो ठीक आहे, आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूयात. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर गाईज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.